हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो गाईज आता आम्हाला जायचंय लग्नाला. सो चला आलोय आम्ही आता लग्नाच्या ठिकाणी, कुलकर्णी आणि मुळे. सो मुळ्यांकडची आम्हाला पत्रिका आहे. लग्नाच्या ठिकाणी आलोय. आबोलीचं लग्न ज्या कार्यालयात झालं, रांगोळी आबोलीचं लग्न याच कार्यालयात झालं. बरं, आणि माझी पर्स तू घेणार आहेस का? लटकव मग. अगं आज त्याला फुल पॅन्ट फुल टी शर्ट घालून ठेवलंय मी. चला असंच होतं सेम बाकीचं वगैरे सगळ्या गोष्टी. तेव्हा काही तुम्हाला काहीच दाखवता आला नाही. हॉल सुद्धा दाखवता आला नव्हता आम्हाला. हॉल सुद्धा दाखवता आला नव्हता. इकडे छान फोटो काढायला होतं. गेल्या गेल्या आल्या आल्या म्हणजे हॉलमध्ये एंट्री केल्या गेल्या ना. हे बघा छान असं महादेवाचं मंदिर आहे. आता काका काकू कुठेच शोधा. सो लग्नात आलं की रुखवंत पाहणं गरजेचंच असतं. आम्ही तर आलोच. आई आणि मी, आमच्या बरोबर दोघी काकू आल्या आमच्या. अशोक काकांची शोधत होते पप्पा केव्हाचे. ते आता त्यांना दिसले, त्यांच्या गप्पा चालल्या. हे बा नीरज काय चाललंय काय माहिती. म्हटलं आता चला पटकन तुम्हाला दाखवते. हे गरजेचंच असतं. फेण्या, लाडू, करंजी, अनारसे, चकल्या आणि चॉकलेट्स ठेवलेत नवीन. महादेव असतं तीच्या आबोलीच्या लग्नात तुम्ही बघितलाच आहे आमच्या आम्ही केलेला. त्यानंतर लोणची, किती पण काही होऊन जाऊ द्या, लोणचं चटण्या दिल्याच जाता. आबोलीच्या लग्नात सगळं वंदना काकूने केलं होतं. लोणच्या काकू तुम्हाला ऑर्डर आली आहे लोणच्याची, सांगेल मी तुम्हाला. आणि साखर, टी, कॉफी हे सगळे सेट. आजकाल हे सगळे सेट देऊन देतात सगळेजण, म्हणजे लिहिलेलं असतं काळजी नाही. हॉल खूप मस्त आहे, छान मोठा आहे, भरपूर रूम वगैरे आहे या हॉलमध्ये. तुम्हाला आठवतं का ही चौरी भोवरी दिसते जी आम्ही हे डेट ठेवले या साईडला केलं होतं. आणि घड्याळाच्या खालीच रुखवंत मांडलं होतं आम्ही. तुम्हाला व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की बघाल जर बघितले नसतील आमच्या इथल्या लग्नाचे व्हिडिओ तर. वधुवरेभ्यो शुभं भवतु. लागलेला आहे. आणि आता तुम्ही बघितलं असाल, मी व्हिडिओत दाखवलं, कोल्ड फायरचं इतकं सुंदर आहे, सगळ्यांना आवडतं, करावं. पण ते लॉन मध्ये हा हॉल आहे, AC हॉल, सगळं बंद आहे इथे. अक्षरशः खोकले येतात ते सगळ्यांना. मी आणि शंभूदा आधीच म्हणते खोकला नाही, शेवटी आम्ही बाहेर आलोय. चला इथे बसल्या वंदना काकू आणि या साईडला बसले आई पप्पा आणि मिंटी मावशी. असं सगळेजण बसले जेवायला. आई पप्पा आणि ती मिंटी आजी बसली आहे जेवायला. आपा नाही, पप्पा म्हणजे आजोबा बेटा, असे सगळेजण. आजा आजा आता जेवायला बसले. आपल्या आत्याचे लग्न इथेच झालं होतं ना. सो गाईस चला आता सगळ्यांचे जेवण झाले. आई पप्पा आणि मिंटी मावशी इथे बसले होते. मग आता आम्ही दोघं राहून गेलो तर मोठी काकू आणि मी. आता आम्ही दोघे बसलोय. शंभू राजांना मग खाऊ घालून दिलं. वंदना काकू त्याला सांभाळत आहे. आणि मग आम्ही नवरदेव नवरीला भेटायला जाणार आहोत. कारण मग लवकर गेला ना सगळ्यांना भेटायची गर्दी असते, म्हणून मग आम्ही आज ठरवलं आता आपण जेवून घेऊया आणि मग भेटूया. सो गाईस चला जेवायला. पनीरची भाजी, वांग्याची भाजी, मुगाचा शिरा, गुलाबजाम, एक कचोरी आहे, वरण भात आणि पोळी पुरी, पापड वगैरे. या जेवायला. चला 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 रिक्षा आली आहे फारून, बसा पटकन.
चला बाय कर बाय बाय करून दे. बऱ्याच गोष्टी आठवतच नाही म्हणजे हात कुठे धुतलो ते तिच्या लग्नात काय माहिती. आता आम्ही जेवलो नाही तिच्या लग्नात, आता जेवलो नाही असं नाही, पण रात्री कुठे हात धुतले सकाळी कुठे धुतले माहितीच नाही. काय खाल्लं ते माहित नाही. ते जे स्वतःच असलं की तुम्हाला काही गोष्टी माहितीच नसतात. रंग आलेत, रंग गाठी आल्या आहे. आता होळीला पण गाठीचा हार लागतो ना, त्यामुळे कलर रंग आले होळीचे. आता उद्याचीच होळी आहे म्हणा, मजा येईल. आम्ही घरी आलोय. आहा ये गोबी बडे मजेदार. शंभू आमच्याकडे दुसरं चॅनलच लागत नाही. लागला टीव्ही की फक्त आहा टमाटर आणि आहा गोबीच असते. दुसरं पाहिलं तर फक्त एक बातम्या. तेवढ्या वेळातही तो इतका गोंधळ घालतो. शंभू आहा आहा टमाटर म्हणून दाखव आधी. आहा टमाटर म्हणून दाखव. हा लिंबू मुळाक्षरांमध्ये किती सुंदर. इट लिंबू कुठे दाखव आधी, तरच टीव्ही लागेल. लवकर दाखव. पळ पळ. इट लिंबू कुठे, लवकर दाखव. नंतर लागेल. नाही दाखवणार शंभू. ऐ दाखव ना बरं. मग मगरीचं दाखवून दे. हा पळ लवकर. तिथून दाखव. इथे हा जा दाखव. मग मगरीचा कुठे पटकन दाखव. हा आणि इडलिंबू कुठे, इडलिंबू एकच दाखवलं. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. हे बघा, जर मी अशी थोडी जरी खिडकी उघडली ना, सूर्याचा इतका छान उजेड येतो घरात. पण सध्या इतकी गरमी आहे आमच्याकडे की जर थोडासा जरी उजेड सूर्याचा नकोसा वाटतो. आणि शंभू राजा आज अजून झोपलेले आहेत, नाहीतर त्याच्यात लवकर उठून जातो. मात्र आज 5 वाजून गेले पण राजे झोपले. आमच्याकडे ही जी आहे इकडची भिंत सीताफळाचं झाड गुलाबाचं आहे त्या साईडची, त्यामुळे गरम होतं. नाही तर आमच्या घरात गरमच होत नाही. सो गाईस चला आता भाजी बाजार घेऊन आलेली आहे मी. भरपूर भाज्या आणल्या आहेत, नेहमीप्रमाणे आम्हाला लागतातच. फक्त आज टमाटे नाही आणले कारण घरात होते. मग असं बाकीचा भाजी बाजार घेऊन आली आहे. गरम म्हणजे फार गरम आहे आमच्याकडे. या मार्च महिन्यातच आता इतकं जाणवतंय. अजून तर होळी झाल्यावर मज्जाच मज्जा राहणार आहे. त्याप्रमाणे काय खरं सांगताच येत नाही. आणि अशा वेळेला लोकांचे लग्न आहेत आणि ते आपल्याला अटेंड करायचे आहेत. वा ओढू नको, ओढू नको. तुला तरी इतक्या सूचना दिल्या होता का रे? त्या पोराला इतक्या सूचना देत असतो. तुला तरी दिला होता का इतक्या सूचना? गाडी नाही ना, तुला झोडून काढलं पाहिजे चांगलं है ना शंभू. गाडीने आईला झोडून काढलं पाहिजे काही. पाहून घे, तुझं अनुकरण आहे. तू जे वाक्य बोललास आहे ना, अचाट शक्तीचे कुचाट प्रयोग म्हटलं जातं याला. कसं रे तू शंभू तुझ्यासारखं आहे. कॅमेरा ऑन केला की चुप बसायचं है ना. तू पण तसाच आहे. मुगाची डाळ आणि पोळी केली. हा हिरो म्हणतो लहान मला दूध पोळी दे, आणि हा मोठ्या राजांनी तर उपासच केलाय. उपास केल्याने काही नाही, शरीरातले फॅट जळतं. हे फॅट आहे ना, हे जळतं फॅट. म्हणून मुगाची डाळ आणि पोळी खायची नाही है ना. उपास. त्याऐवजी काय खायचं? पिझ्झा, उपास करा, नूडल्स, पावभाजी, काहीच नाही. हो बघू ना. जो बिचारा करणारा असतो ना त्याला खरा प्रॉब्लेम आहे. तो करायचं तरी काय करायचं. आता मी ज्या भाज्या आणल्या, फुलगोबी आणली, शिमला मिरची आणली, भेंडी आणली, गंगाफळ आणलं, सगळ्या भाज्या कोरड्या करायच्या. आता याला कोरडी भाजी आवडते, ते पप्पांचं म्हणणं असतं मला थोडीशी पातळ भाजी हवी असते. म्हणून मी विचार केला की आता आपण मुगाची डाळ करूया. तर या मोठ्या राजांनी केलाय उपास. काय म्हणणं आहे? इथून घुसायचंय त्याला या खुर्चीत. का रे होय शाण्या? हा हे पा
शंभूचं केव्हाचं चाललंच होतं इथे घुसायचं, शेवटी तो घुसलाच, पण त्याला तिथून निघता नव्हतं आलं. शंभू काय आहे आपा, उपास सुटला का? सुटला का उपास? 11 आपा तुझा उपास सुटला का? पहिले वाक्य तर सांग. सुटला? अरे अरे आहे बा, निघाला शेवटी तो त्याच्यातून. निघाला तुंदीर वा छोटासा. लॉलीपॉप सापडले आणि 5 मग मोठी जागा आहे ती. पसारा पुन्हा मांडून ठेवतो. आता उचललं होतं मी सगळं ABCDचं, हा पुन्हा मांडून ठेवतो हुशार. सो गाईज आज मी मुगाची डाळ आणि पोळ्या केल्या होत्या, म्हणून आप्पाचं चाललं होतं की भाज्या आणल्या होत्या, त्या भाज्या सोडून तू मुगाची डाळ केली, म्हणून मी उपास करणार आहे. शेवटी त्याने जेवून घेतलं की साऱ्या सकाळचं आपण उपाशी घेतलं. हा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. उद्या होळी आहे, तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.